सच के साथ ब्रेकिंग न्यूज 24 में आप सभी का स्वागत है। जलगांव शहर के शिवाजी नगर शमशान भूमि में एक चौंकाने वाली घटना सामने आई है। सोने के गहनों के लालच में कुछ अज्ञात चोरों ने शमशान भूमि से अस्थियों की चोरी कर ली। इस अमानवीय कृत्य से क्षेत्र में सनसनी फैल गई है और नागरिकों में आक्रोश का माहौल है। पुलिस ने घटना की जानकारी मिलते ही जांच शुरू कर दी है। सच के साथ ब्रेकिंग न्यूज 24 जलगांव। नाही हे वारंवार होतं इथं मग हे आता हे आपण मागच्या टायमाला बी चौकी गायब केलेली होती. काय नेमकी घटना घडलेली आहे? मी शुभम मंगल पाटील, वारलेले ज्या व्यक्ती होत्या त्या माझ्या आजीबाई होत्या, जिजाबाई प्रताप पाटील म्हणून. 11 ऑक्टोबरला त्यांना देवाज्ञा प्राप्त झाली. आमच्यावर आधीच जास्त दुःखाचं डोंगर कोसळलं होतं आणि त्यातून सावरण्यासाठी आमच्या ज्या काही अंत्यविधी असतात त्या आम्ही प्रॉपर आणि व्यवस्थित पद्धतीने करू इच्छित होते. त्यातलीच एक अंत्यविधी असते आपला सारे सरकावण्याचा कार्यक्रम. आम्ही येथे आलो आजच दिनांक 13 ऑक्टोबरला. आम्ही परिवारासोबत आलो आणि जेव्हा अस्थी गोळा करायला सुरुवात करणार होतो, केली नव्हती, तेव्हा जी महत्त्वाची अस्थी असते आपल्या डोक्याचा भाग मानेच्या वरचा, जिथे लेडीज एक अलंकार म्हणून काहीतरी दागिने वगैरे घालत असते, त्या ठिकाणी तो भागच नव्हता. कोणीतरी तो चोरून नेला. त्यानंतर पायात जिथे सोन्याचे चांदीचे अलंकार असतात, जोडवे वगैरे असतात, तो भागही तेथे नव्हता. आम्ही विजूभाऊ बांदल आणि काही मीडियांना येथे बोलवलं तर टोटल 4 ते 5 ग्रॅम सोनं होतं. आम्हालाही प्रॉपर माहिती नाही, पण 4 ते 5 ग्रॅम सरासरी होतंच. आजीचं म्हणणं असं होतं की मी जेव्हा जाईल तेव्हा माझे जे अलंकार आहेत ते माझ्या अंगावर हवेत मला. आणि ज्यांनी हे केलेलं आहे त्यांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही सोनं जरी घेऊन गेले तरी ठीक आहे, पण जे आमच्या हृदयाला तुम्ही एक चमक दिली आहे जोरदार अशी, की तुम्ही आमच्या आजीचा अंत्यविधी आम्हाला करू दिला नाही आहे व्यवस्थित प्रकारे, त्या अस्थी आम्हाला गोळा करू दिल्या नाही आहेत, ते आम्हाला खूप म्हणजे दुःख वाटतं आहे. तर तुम्ही आणि अशा पद्धतीने दाखवलं आहे करणाऱ्याने. तेथे नैवेद्य वगैरे आणलेलं आहे, जेणेकरून आम्ही म्हणजे आमच्याच नातेवाईक होत्या आणि आम्ही काहीतरी तेथे विधी करण्यास आलेलो आहोत असं दाखवलं त्यांनी. परंतु येथे जे सिक्युरिटी टीम आहे त्यांना माझं असं म्हणणं आहे की तुम्ही खरे आणि खोटे हे नक्कीच ओळखले पाहिजे, की कोण येतं आहे तुमच्याकडे, कोण नाही येते असं. तर माझ्या परिवाराच्या आणि माझ्या वतीने मी जेही प्रशासन आहे किंवा कोणी त्यांना विनंती करतो की याच्यापुढे माझ्यासोबत घडलं, आमच्या परिवारासोबत घडलं असं कुणासोबतही पुढे घडू नये, त्यासाठी तुम्ही सिक्युरिटी फोर्स स्ट्रॉंग करावी. आणि तक्रार वगैरे अजून दिलेली नाही आहे, परंतु द्यायची आहे. आपलं नाव? शुभम मंगल पाटील. नंतर आता छत्रपती शिवाजी महाराज नगर स्मशानभूमीमध्ये अस्थि चोरीची घटना झाली आहे. कुठेतरी सुरक्षा वाऱ्यावर आहे. आणि ही जी घटना घडली ही काळंबे फासणारी घटना आहे. मी मागच्या मेरूला सुद्धा त्यावेळेलाही महापालिका प्रशासन सूचना दिल्या होत्या की स्मशानभूमीत कॅमेरे लागले गेले पाहिजे आणि जो वॉचमन असेल त्यांनी 8 तास 12 तास ड्युटी असेल त्यांनी जबाबदारीने राहिलं पाहिजे. मला वाटतं आज जिथे आमच्या कार्यकर्ते ज्यांनी फोन केला ते गुजर समाजाचे, त्यांची आत्या वारली होती आणि विषय म्हणजे त्यांचा सोनं जाण्याचा नाही, त्यांच्या ज्या भावना आहे आपल्या सनातन धर्मानुसार ज्या अस्थीचं विसर्जन होतं ते आस्था त्यांना मिळत नाही. त्या भावना त्यांचा आज खरं भावनांचा उद्रेकही झालेला आहे आणि त्या माध्यमातून मला वाटतं त्यांनी जी काही महापालिका प्रशासन नाराजी व्यक्त केलेली आहे आणि आम्ही वारंवार महापालिका प्रशासनाला सूचना देऊनसुद्धा याच्यात आरोग्य अधिकारी असेल आणि महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. असं म्हटलं जातं नागरिक की बुवा जिवंतपणे तर सुविधा देत नाही, कमीत कमी मेल्यावरसुद्धा असे जर हाल होत असतील तर मला वाटतं ही दुर्दैवाने सांगा वाटतं की महापालिका प्रशासन जबाबदारी या गोष्टीला नक्की जे आज आयुक्तांना भेट घेऊन याची चौकशी करण्याची मागणी करणार. आणि महापालिकेने सर्वच गोष्टीला पैसा नाही म्हणून चालणार नाही. शेवट सुविधा तुम्ही फक्त कर वसूल करण्यासाठी बसलेला आहात का? नागरिकांना सुविधेची जबाबदारी नाही का तुमची? मला वाटतं हा जाब मी आयुक्तांना आज नक्की विचारणार. सुविधा मिळत नाही आहे, पण मेल्यानंतर सुद्धा त्यांच्या अस्थि चोरी होत आहे. नेमकं याला जबाबदार कोण ठरणार? नाही, मी तेच म्हणतो आहे की महापालिका प्रशासनाने आम्ही शासनाकडून होईल तेवढी मदत करण्याची आमची भूमिका असते, पण सर्वच गोष्टी महापालिका प्रशासनाकडे बोट देऊन मोकळ होते आणि स्वतः काहीच करायचं नाही, दुसऱ्याकडे बोट देऊन मोकळ व्हायचं, ही भूमिका महापालिका प्रशासनाची राहिली आहे.
सर्व गोष्टीमध्ये असेल तर कुठेच निग्लेक्टपणा जबाबदारी कोणी स्वीकारत नाही. आणि ह्या नक्कीच आज ज्या लोकांच्या अंत्यविधीसाठी आलेले ज्यांचे नातेवाईक वारलेले त्यांचा खरं आज भावनेचा उद्रेक झाला आहे. मेरूनलाही तसंच झालं आणि या भविष्यात मला वाटतं ही प्रशासनाने जबाबदारी घेणे गरजेचं आहे. आणि एवढंच नाही तर मी येणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा प्रश्न मांडेल आणि महापालिका प्रशासनाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. अशा अधिकाऱ्यांची बदली करायला पाहिजे अशी तक्रार आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार का? नाही, असे अधिकारी काय निष्क्रिय अधिकारी नकोच आहे. अधिकाऱ्यांनी त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. मग तो आरोग्य अधिकारी असेल, प्रशासनाचा कोणताही असेल, आयुक्त असेल, मला वाटतं ह्या माध्यमातून खरं तुम्ही जनतेचे सेवक आहात. तुम्हाला जनतेने सेवेसाठी बसवलेलं आहे किंवा तुम्ही जनतेमध्ये जाऊन पाहिलं पाहिजे, डोळ्यांनी विचारलं पाहिजे. ही लोकांची अपेक्षा आहे. एक अर्ध काम कमी झालं तर चालेल, आजचं उद्या होईल, पण तुम्ही जनतेमध्ये जाऊन जर तो फिरत नाही तुम्हाला तर जनतेचं दुःख काय करणार आहे. आणि मला वाटतं नक्कीच याच्याविषयी मी ती मुख्यमंत्र्यांकडे मांडण्याचा प्रयत्न करणार नाही. विशेष म्हणजे एक बाब या ठिकाणी अशी समोर आली आहे की जे नैवेद्य आहे ते नैवेद्य दाखवून या ठिकाणी चोरी करण्यात आली आहे. कारण जे मेन नातेवाईक आहे त्यांनी नैवेद्य न देता या ठिकाणी नैवेद्य या ठिकाणी दाखवून चोरी केली आहे. महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक आहे, सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आले. कोण येतं कोण जातं या संदर्भातली माहिती नाही. काय सांगणार? नैवेद्यविषयी खरं पाहिलं असेल तर आमच्या सनातन धर्मानुसार चोराची जात नसते. कारण त्यांचं म्हणणं आहे की आमच्या समाजामध्ये नैवेद्य दिलं जात नाही. म्हणजे याचासुद्धा ते कुठेतरी त्यांनी एक प्रथाचा उद्रेक केलेला आहे. आणि मी म्हटलं चोराची जात नसते, त्यांना फक्त चोरी करणं हाच उद्देश असतो. आणि महापालिकेला वॉचमन असेल की याला खरं आरोग्य अधिकाऱ्याच्या अंडरमध्ये असते. तर आरोग्य अधिकाऱ्यांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे. मेरूंची एवढी घटनानंतर यांनी त्या 4-5 स्मशानभूमीची चौकशी करून याची दखल घेतली गेली पाहिजे होती, पण तसं काही झालेलं नाही आहे. आता याच्यावरती कारवाई करण्याची मागणी करणार नक्की.